नमस्ते आहे. हरे हरे कृष्ण. सर्वप्रथम इथे आपण भगवंतांना वंदन करूयात. तसेच आपले इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांना देखील वंदन आहे. आणि आपला उपक्रम जिथून चालू झालेला आहे असे इस्कॉनचे आपले मंगलोर कर्नाटक येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराचे अध्यक्ष श्री नामनिष्ठा दास यांना देखील वंदन आहे. आणि उपस्थित वर्गातील सर्व साधकांना वंदन आहे आणि वर्गामध्ये सर्वांचे स्वागत आहे. हरे कृष्ण हरे बोल. आजचा अध्याय आहे 6वा आत्मसंयम योग. आता आपण काल काय बघितलेलं 5वा अध्यायामधला सारांश थोडक्यात पाहून घेऊया. आता कालचे विषय काय होते की संन्यास किंवा कर्मयोग म्हणजे यश श्रेयस, म्हणजे आता इथे विचारलेलं आहे अर्जुनाने की याच्यापैकी काय श्रेयस्कर आहे ते मला सांगा. म्हणजे कर्मयोग आहे की संन्यास आहे. मग कर्मयोग विशिष्यते, भगवंतांनी काय सांगून दिलंय की कर्मयोगच विशिष्ट आहे आणि त्याच पद्धतीने निष्काम कर्म बंधनातून मुक्त करते. आणि मग त्यासाठी आपण पाहिलं काल की कमळपत्राचं वगैरे जसे उदाहरण होते की कुर्वन् अपि न लिप्यते, म्हणजे कशामध्येही लिप्त राहणं आणि सर्वोच्चवर लक्ष केंद्रित करून मुक्तीसाठी प्रयत्न करणं म्हणजे ज्ञात्वा माम शांतीम रक्षती. म्हणजे बघा आता काल आपण जे पाहिलं की अर्जुनाला 5व्या अध्यायात म्हणजे कालच्या सुरुवातीलाच त्याला प्रश्न पडला होता की संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगांच संस्थे यत् श्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. म्हणजे की एकीकडे तुम्ही कर्मत्याग सांगत आहेत आणि फिरून परत कर्मयोगाची प्रशंसाही करत आहात. आणि त्यामुळे माझ्यासाठी निश्चित असं कल्याणकारक साधन कोणतं आहे तर ते सांगा. आणि त्यावरती काल भगवंतांनी जे सांगितलं की कर्म संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही कसे आहेत, परम कल्याण करणारेच आहेत. पण त्या दोघांमध्येही संन्यासाहून काय आहे, कर्मयोग हा साधायला अगदी सोपा आहे आणि श्रेष्ठ आहे. म्हणजे कर्मयोग कोणीही सहज आचरणात आणू शकतो. म्हणजे जरी बाहेरून पाहिल्यावर जरी हे वेगळं वाटलं तरी ते वेगळं नाही, कारण अंतरंगात डोकावल्यावर आपल्याला समजतं की दोन्ही काय आहे, एकच आहे. आणि त्यामुळे शेवटी भगवंत कालच्या अध्यायामध्ये समापन करताना सांगता आहेत की भक्ती योग मनुष्याला शांती प्राप्त करून देतो. आणि अशा प्रकारे काल आपण कर्म संन्यास योग पाहिला आणि आज आहे तो ध्यान योग. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की आता योग म्हणजे काय आहे बरं. हे तुम्हाला बरेच स्लाइड आहेत त्यामुळे तुम्ही याच्यावरती बघत राहा स्क्रीनवरती. आता ही जी केलेली आहे ही क्रिया आहे. अजून पुढे काही आहेत, ही पण बघा. आता हे योग आहे का? नाही. ते योग म्हणजे काय आहे तर मन, शरीर आणि आत्म्याचं एकत्रीकरण. हे जे मनुष्य हा जो इथे करतो आहे, तो काय करत आहे? देहाबरोबर आत्म्याला देखील क्लेश देत आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा योग आहे का? नाही. इथे पण बघा, हा योग आहे का? हा देहाला केलेला एक विशिष्ट प्रकाराने आयाम दिलेला आहे. आता हे बघा, हे जिथे काय पद्धतीने करत आहेत, तर हे सुद्धा योग म्हणता येणार नाही. तसंच पुढे जाऊन बघूया. इथे देखील योगाचा हा जो प्रकार दाखवलाय, म्हणजे याला योग म्हणता येत नाही. योगाची व्याख्या भगवंतांनी जी पुढे सांगून दिलेली आहे, तर त्यासाठी आपण ते बघूया. योग म्हणजे अष्टांग योग म्हणजे 8 अंगांचं मिलन. म्हणजे बघा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे यम जे आहे त्याच्यामधले जे अष्टांग योग पासून चालू होतात, त्याच्यामध्ये बाह्य नियम येतात, अंतर्गत नियम येतात, मुद्रा म्हणजे जे ध्यान आसन आहे, प्राणायाम जे श्वासांवर नियंत्रण आहे, प्रत्याहार म्हणजे विकासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींमधून संवेदना काढून घेणं. धारणा म्हणजे काय आहे? एकाग्रता, अविचलित एकाग्रता. ध्यान काय? ध्यान शोषण. आणि समाधी म्हणजे काय? एकीकरण. अशा प्रकारे इथे अष्टांग योगाचं आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहे. आणि मग आता इथे यम, नियम, आसन याविषयी आपल्याला सविस्तर सांगून दिलेलं आहे. त्याचं पहिले वाचन करते. यम, त्याने निर्जन ठिकाणी एकटे राहावे आणि नेहमी काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. नियम, त्याच्या खाणे, झोपणे आणि काम करणे आणि करमणुकीच्या सवयींमध्ये संयमी.
आसन कुशागवतावर जमिनीवर ठेवणे, नंतर ते हरणाच्या कातड्याने झाकून टाकणं. आसन खूप उंच किंवा खूप खालचं नसावं आणि ते एखाद्या पवित्र ठिकाणी असलं पाहिजे. व्यक्तीने आपलं शरीर, मान, डोके सरळ रेषेमध्ये धरावे आणि नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पाहावे. अशा प्रकारे चंचल, दबलेल्या मनाने भयरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करावे. पुढे आहे प्राणायाम. म्हणजे बाहेर जाणाऱ्या श्वासाची इनकमिंगमध्ये आणि येणाऱ्या श्वासाची आउटगोइंगमध्ये होणारी हालचाल थांबवण्याचा जो सराव आहे तो आणि अशा प्रकारे शेवटी ट्रान्समध्ये राहा. असे इथे प्रकार सांगून दिले आहेत. आता बघा याच्यामध्ये योगारूढ झालेला आहे. तर तो ते काय करत आहेत? ध्यान करत आहेत आणि ज्याने आपले मन, इंद्रिय, चित्त यांना वश केले आहे त्याला आता काहीही नको असतो. तो कसा असतो? अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तूचा संग्रह नाही. संन्यासी माणसाजवळ बघा म्हणजे जे योगी असतात त्यांच्याजवळ काय असतं? फार तर फार एखादा कमंडलू आणि अशा योगाने काय करायचं आहे ते सांगून दिलेलं आहे, की बैठक कशी असावी, एकांतात बसावं, आपलं मन, चित्त भगवंतामध्ये लावावं, त्याला ध्यान असं म्हणतात. आता ध्यान कसं करावं, त्यासाठी बैठक कशी असावी, अशा प्रकारे इथे भगवंतांनी आपल्याला सर्व या प्रकारे सांगून दिलेलं आहे, की ज्यामधनं बघा, की प्राणायामचा अभ्यास देखील आवश्यक आहे आणि आता कर्तव्य कर्म करण्यासाठी भगवंतांनी हे जे शरीर दिलं आहे, मुळात कसं आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणजे आपलं शरीर चांगलं असलं तरच आपण ध्यान, योग वगैरे या सर्व क्रिया करू शकतो ना. मग शरीर चांगलं राहण्यासाठी काय आवश्यक आहे? तर नियमित योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि हे सुद्धा करताना भगवंतार्पण बुद्धीने केलं तर तो आपोआप कर्मयोग साधतो. आणि मग असा कर्मयोग जर करत राहिलं तर काय होतं? चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झालं की समत्व साधते आणि समत्वातून आपण भगवंताशी एकरूप होता येतं. भगवंत कसा आहे? सर्वत्र समान आहे. तो सर्वांमध्ये विद्यमान आहे. आणि भगवंताला जाणायचं असेल, तर स्वतःला ओळखायचं असेल, तर कर्मयोगाचं आचरण करत राहायला हवं. आणि मग त्यासाठी परत पुढे काय सांगून दिलं आहे? प्रत्याहार, ध्यान, समाधी म्हणजे आता भौतिक अस्तित्वांची अंतधारणा म्हणजे त्याच्या मानसिक क्रियाकलापांना शिस्त लावते आणि सर्व भौतिक इच्छांपासून रहित अतिरिक्त स्थितीमध्ये स्थित होतो त्याला योग प्राप्त झाला असं म्हणतात. म्हणजे आपला आहारयुक्त म्हणजे योग्य प्रमाणात असायला हवं. शरीरातील सर्व इंद्रियांचा आहार कसा वेगवेगळा आहे, की डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा ही आपली काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. तर डोळ्यांचा आहार काय आहे? बघणं. कानांचा आहार शब्द आहे. त्वचेचा आहार स्पर्श आहे. म्हणजे बघा प्रमाणात पाहावं, प्रमाणात ऐकावं आणि या इंद्रियांप्रमाणेच पायाने आपल्याला झेपेल तेवढेच दररोज चालावे. हाताने सुद्धा काम करताना हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. म्हणजे अशा प्रकारे युक्त चेष्टस्य कर्मसु म्हणजे कार्य देखील काय योग्य प्रमाणात करावं. जो अतिशय जास्त कष्ट करतो तो कर्मयोगी असू शकतो का? नाही असू शकत. आता कामाचेही प्रमाण ठरलेले असावे. सर्व कार्यांमधून योगाभ्यासासाठी वेळ काढता यायला हवा. आणि मग युक्त स्वप्न बोधस्य म्हणजे योग्य प्रमाणात झोप, योग्य प्रमाणात जागृती अशा प्रकारे आपापल्या शरीरच्या प्रकृतीनुसार ते सर्व क्रिया करणं आवश्यक आहे आणि असे वर्तन करण्यासाठी योगी भवती दुःखः म्हणजे हा योग जो आहे तो दुःखाचा नाश करणारा असतो. अशा तऱ्हेने हा योग कोणाला सिद्ध होतो बरं? तर त्यासाठी इथे सांगून दिलं आहे, की बघा वारा नसलेल्या ठिकाणी जसा दिवा डगमगत नाही, त्याचप्रमाणे दिव्य व्याधी म्हणजे ज्याचं मन नियंत्रित आहे, तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर राहतो. म्हणजे योगयुक्त कोणाला म्हटलं आहे, तर भगवंतांनी इथे सांगून दिलं, की यदा म्हणजे काय? जेव्हा. विनियतम चित्तम म्हणजे विशेष रूपात नियंत्रण प्राप्त झालेलं चित्त. असं चित्त सहज स्थिर होतं आणि अशा चित्ताने एखाद्या गोष्टीचं चिंतन करू नये असं ठरवलं, तर ती गोष्ट चिंतनातून सहज गळून जाते. म्हणून आत्म्यात चित्त लागते आणि मग सर्व भोगांची इच्छा नष्ट होते. मनुष्याच्या सर्व कामना निघून जातात आणि मला भगवंत सोडून काहीही नको ही अवस्था मनुष्याची आल्यावर आपोआप इतर कामना निघून जातात.
आणि अशा प्रकारे इथे जसं सांगितलं, की यथा दीप निवातस्थ म्हणजे जिथे हवा लागणार नाही अशा ठिकाणी दिवा ठेवला, तर त्याची ज्योत कशी राहते? स्थिर राहते, हलत राहत नाही, नेंगते. सा उपमा स्मृता म्हणजे त्याला ही उपमा इथे दिलेली आहे, की स्थिर राहण्याची. म्हणजे परमात्म तत्वामध्ये ज्याचं चित्त लागलेलं आहे, त्याचं अशा दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तो कसा आहे? स्थिर आहे, विचलित होत नाही आणि त्याला इतर कोणत्याही गोष्टींमध्ये त्याचं चिंतन होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे पुढे सांगून दिलं आहे समाधी. मग माणूस कधीही डळमळत नाही. अगदी भौतिक अडचणींमध्ये भौतिक संपर्कातून उद्भवणाऱ्या सर्व दुःखांपासून हे खरं स्वातंत्र्य आहे. योग सेवया हा अतिशय सुंदर शब्द या ठिकाणी आलेला आहे. आता योग सेवया म्हणजे योगाची सेवा. अशा प्रकारे योगाची सेवा किंवा अभ्यास करता करता त्याचं चित्त म्हणजे योग्याची चित्त कसं असतं? निरुद्ध होतं. म्हणजे यत्र उपरमते म्हणजे योगाच्या अभ्यासाने नियमन केलेलं चित्त त्या स्थितीत शांत, एकरूप होतं. आणि असे निरुद्ध झालेला योगी काय पाहतो? तर भगवंतांचे ध्यान करता करता त्याला परमात्म्याचे दर्शन होते. आता हे उद्धव महाराज आहेत स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात. बरेच जण यांना उद्धव महाराज या नावानेच ओळखतात. तर हे आज देखील हिमालयामध्ये तपश्चर्या याच प्रकारे करत आहेत. तर कितीतरी युगांमध्ये यांचा हा ध्यानाचा हे चाललेली आहे क्रिया आणि याच्यामध्ये काय होतं तर आत्मा आणि परमात्मा भिन्न राहत नाही. म्हणजे यांनी यांच्या ज्या योग धारणेमधनं यांनी स्वतःचा आत्मा वरती काढून ठेवलेला आहे. बघा तुम्ही ते स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तर मग हे जेव्हा योगींना समजतं, त्यांचं चित्त तिथे रमतं, तर मग काय होतं? तुष्यती म्हणजे हे बघितल्यावर त्यांना परमानंद मिळतो आणि त्यांना हरे कृष्ण त्यांना अत्याधिक सुखाची प्राप्ती होते. आता बघा ही जी योग प्रणाली आहे, तर तुम्ही ही योग प्रणाली वापरून पाहण्यास तयार आहात का? असा इथे प्रश्न केलेला आहे. कारण बघा आत्ताच्या कलियुगामध्ये आता मुख्य विषयाला आपण सुरुवात करत आहोत. हे सर्व आपण पाहिलं योगाचं जे काही प्रकार अष्टांग योगाचे आपण प्रकार पाहिले. तर इथे बघा, की ज्याप्रमाणे इथे सांगून दिलेलं आहे, की म्हणजे महाभारता काळामध्ये देखील हरे कृष्णा. एक सेकंद कॉल येतोय. एकच सेकंद. अ, क्षमस्व कॉल आला होता त्यामुळे. तर हरे कृष्ण. तर आता इथे बघा म्हणजे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की कसे गुरु द्रोणाचार्य इथे खालती पांडव आहेत. अर्जुनाला कशी धनुर्धर विद्या शिकवत आहेत. तर आता आजच्या काळामध्ये हे सर्व हा जो योग सांगून दिला म्हणजे स योगी परमो मत म्हणजे असं भगवंतांनी जे सांगून दिली ही योग पद्धती. तर अर्जुनाने इथे जे काही प्रश्न केलाय, आता सामान्य ज्या मनुष्याला आहे, ते या कलियुगामध्ये बघा आपल्याला असं घर सोडून म्हणजे आपण असं हिमालयात, पर्वतात किंवा गिरीकंदरात किंवा अरण्यात असं जाऊन आपण एकांत स्थळी असा योगाभ्यास आपल्याला होऊ शकतो का? तर असं होणं शक्य नाही. आणि आजकालच्या याच्यामध्ये बघा, की म्हणजे अगदी अल्प काळ टिकणाऱ्या अशा या आयुष्यामध्ये असा घोर संघर्ष करणं म्हणजे आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये हे सर्व जी लक्षणं सांगून दिली, तर ती व्यावहारिक साधनांनी सुद्धा म्हणजे आपण स्वरूप साक्षात्कार याकडे सुद्धा आपण गंभीरपणे प्रवृत्त होत नाही. तर मग या ठिकाणी ही जी योग पद्धती सांगितली आहे, तर मग त्याबद्दल तर जास्त बोलायलाच नको. अशा प्रकारे आपल्याला श्रील प्रभुपादांनी इथे सांगून दिलेलं आहे, की त्या काळामध्ये म्हणजे अर्जुनाने सुद्धा म्हणजे तेव्हा तर भगवंतांचा मित्र म्हणून सुद्धा असून सुद्धा म्हणजे 5,000 वर्षापूर्वी ज्या काही पुष्कळ सुविधा होत्या, तर हे सुद्धा या योग पद्धतीचा स्वीकार केलेला नाहीये आणि अर्जुनाने अशी कोणत्याही प्रकारची योग पद्धती स्वीकारल्याची आपल्याला इतिहासामध्ये नोंद सापडत नाही. आणि म्हणून मग याच्यासाठी आता काय करायचं आहे?
तर मग हे योग पद्धतीचं अनुकरण जे करतात ते संतुष्ट असले तरी ते देखील निश्चितपणे मुळात त्यांना कितपत तो योग जमत आहे त्याविषयी खऱ्या अर्थाने मतमतांतरं आहेत. पण आपण त्याकडे न पाहता आता पुढे म्हणजे इथे अर्जुनाला हा प्रश्न पडलेला आहे. तो प्रश्न काय आहे? याच्यामधले जे अनुवाद आहेत तर ते आपण पाहणार आहोत. हरे कृष्ण. श्लोक पठण करते. चञ्चलं हि मनः कृष्ण बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. पुढील स्लाइडमध्ये अनुवाद आहे. धन्य भगवान म्हणाले, हे कृष्ण, कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाला आवर घालणे निसंशय कठीण आहे. परंतु निरंतर अभ्यासाने आणि अलिप्ततेने ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगाम आहे, त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे. पण ज्याच्या मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो, त्याला यशाची खात्री आहे. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण भगवंतांना इथे जे सांगून द्यायचं आहे त्यासाठी अर्जुनने आता जो आपण पाहिला की हा योगाभ्यास आपण कोण करू शकतो? कारण इथे सुद्धा अर्जुनाला हा प्रश्न पडलाय की साम्य बुद्धीने ही जी प्राप्त होणारी योग पद्धती जी तुम्ही सांगितली म्हणजे सारांश रूपाने आता आपण हे सर्व बघितलं. जे अष्टांग योग पाहिले तर हे म्हणजे अर्जुनाला इथे काय वाटत आहे? अव्यवहार्य आणि अस्थायी असं वाटत आहे. कारण त्यांनी काय सांगितलं की मुळात मन कसं आहे? चंचल आणि अस्थिर आहे. आणि मग या मनाला वश करण्यासाठी मन चंचल आहे, प्रमाथी म्हणजे विचलित करणारा आहे. तर बघा ज्याप्रमाणे रवी मंथन करण्याचं काम करतं, तसंच हे मन कसं आहे? विचारांचं मंथन करतं. मग हे बलवान, दृढ आहे. त्याला नियंत्रणात आणणं हे वाहणाऱ्या वाऱ्याला अडकवण्यासारखं अतिशय कठीण आहे, दुष्कर आहे. आणि मग यावरती भगवंत काय सांगून देतात? ते म्हणतात, की "हे महाबाहो, यात शंकाच नाही." भगवंतांना देखील हे मान्य आहे. की मन चंचल आहे आणि निग्रह करण्यास कठीण आहे. पण ते सांगतायत की हे कुंतीपुत्रा, हे कशाने शक्य होतं, वश होतं? तर अभ्यासाने आणि वैराग्याने मन वश होतं. बघा ज्याचं मन त्याच्या स्वतःच्या ताब्यात नाही, त्याला हा योग प्राप्त होणं दुष्कर आहे. आता आपण ते सर्व जाणलं. पण ज्याचं मन त्याच्या स्वतःच्या ताब्यात आहे आणि जो कसा यत्नशील, प्रयत्नशील आहे, त्याला योग्य साधनांच्या द्वारे हा योग प्राप्त होणं शक्य आहे. असं मत भगवंतांनी सांगून दिलं आहे. म्हणजे अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी एका शब्दात देऊन दिलंय, की काय सांगितलं? अभ्यास किंवा सराव. म्हणजे भगवंतांनी अभ्यास आणि वैराग्य या 2 साधनांचा या ठिकाणी उल्लेख केलाय. आता अभ्यास याचा अर्थ काय बरं? की निव्वळ आपण श्रवण, वाचन करून शिकणं, माहिती घेणं किंवा काय असतं घोकमपट्टी करणं असं आहे का? नाही. तर जे शिकलो ते आचरणात आणून अनुभवजन्य ज्ञान मिळवणं असं आहे. त्याच्यामधून वैराग्य म्हणजे काय सांगितलं आहे, की ज्यांच्यामध्ये मन खेचलं जात असतं, त्या भोगांचा त्याग करण्याची जी इच्छा, म्हणजे त्यांच्यापासून ते मन परावृत्त करणं आणि मनातील भोगेच्छेचे दमन करणं असं आहे. आपण याआधी जे पाहिलं, की दमन म्हणजे एक मोठा दैवी गुण सांगून दिलेला आणि मनाची ही विशेषता आहे, की त्याला वळवता येतं आणि हीच विशेषता उपयोगात आणायला भगवंत सांगतात, की मनाच्या अश्वतुल्य वेगाचे काही प्रमाणात दमन करणं, लगाम घालणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे मग पुढील स्लाइडमध्ये आपण बघतोय, की अशा प्रकारे मन आपला मित्र आहे की शत्रू? अशा प्रकारे हा प्रश्न केलेला आहे. आता चॅट बॉक्समध्ये मला सांगा बरं, की मन मित्र आहे का शत्रू आहे? काय वाटतं आपल्याला? आपलं मन कसं आहे? मित्र आहे का शत्रू आहे? मित्र. अगदी बरोबर आहे. धन्यवाद. हरे कृष्णा. बरोबर आहे. आपलं मन मित्रच आहे. अगदी बरोबर आहे. आता ते मित्र का आहे? तर त्यासाठी आपण पुढील अनुवाद वाचूया. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद.
त्याचा अनुवाद काय आहे, की ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. परंतु जो तसे करण्यास अयशस्वी ठरला त्याचे मनच सर्वात मोठे शत्रू असेल. म्हणजे बघा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आता प्रसन्न मन स्वर्गाची अनुभूती देतो, पण दुःखी मन काय असतं, तर साक्षात नरक. म्हणजे आपण इतके मन मारून का जगत असतो बघा, जबाबदारी, संकट, प्रश्न, काम, समस्या, अडचणी म्हणजे इतकी ती यादी असते. म्हणजे ते असं इतकी लांबलचक यादी असते, की त्याप्रमाणे असं आपल्याला वाटतं, की हे सर्व माझ्याच वाट्याला का आलंय? आणि असा हा प्रश्न येणं अतिशय चुकीचं आहे, असं अजिबात होत नाही. मुळात कारण जीवनातील हे जे चढ-उतार आहे, ते दैवी महापुरुषांना, ज्ञानी संत महात्म्यांना देखील चुकलेले नाही. आणि त्यामुळे तिथे आपली तरी काय गत, नाही का? थोडक्यात काय, तर अडचणींपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन हा वाळवंटातील कसं आहे, मृगजळाप्रमाणे एक भ्रम आहे, एक भास आहे. आणि त्यामुळे अडचणींच्या ओझ्याखाली मन मारून जगण्यापेक्षा अडचणी पेलून त्यावर मात करण्याचा मनापासून प्रयत्न करायला हवा. अतिशय सकारात्मक संदेश आहे आणि म्हणून मन आपलं कसं आहे, तर मित्र आहे आणि ह्या मनाची ताकद कशी आहे? अतिशय मोठी आहे. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषीमुनी, संत महात्म्यांनी हे जग जिंकलं आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशाचं गमन काय आहे बरं? मन आहे. आणि मनापासून केलेलं कोणतंही कार्य सिद्धीला जातच जातं. त्यामुळे आपलं मन प्रसन्न असायला हवं. मनाची प्रसन्नता लढण्याची सकारात्मक शक्ती आपल्या पाठीशी उभी करते. आणि म्हणून तर संत महात्म्यांनी देखील मनाला आवर घालून त्याला प्रसन्न करण्याचा सल्ला आपल्याला दिलेला आहे. आणि बघा, जर तो स्वतःवर विश्वास, श्रद्धा ठेवणार नाही, तर साक्षात भगवंतांनी गुरुरूपात येऊन मार्गदर्शन केलं, तरी देखील त्याचं कल्याण होईल का? नाही होऊ शकत. तर बघा, जेव्हा महाभारताच्या म्हणजे काळामध्ये युद्धाच्या प्रसंगी त्याच्या आधीमध्ये की कृष्ण शिष्टाई आपण सर्वजण जाणतो, की त्यावेळी दुर्योधनाला भगवंतांनी उपदेश दिला. काय दिला? की पांडवांशी तडजोड कर, संधी करण्यासाठी खूप समजावलं. पण त्याच्यावर काही परिणाम झाला का? नाही. तर थोडक्यामध्ये त्याच्या मनाने काय मानलंच नाही आणि भगवंत देखील त्याच्यामुळे काहीच करू शकले नाही. म्हणजे तो स्वतःच स्वतःचा शत्रू झाला. आणि त्यामुळे तात्पर्य काय आहे? तर स्वतःच्या मनाने मानण्यानेच, स्वीकार केल्यानेच कल्याण होते. आणि म्हणून गीता आपणच आपला उद्धार करण्याची प्रेरणा देते. आता आपण श्लोकामध्ये तर श्लोक म्हटलेला, "उद्धरेदात्मनात्मानं." अशा प्रकारे भगवंत हा अतिशय सुंदर संदेश आपल्याला देतात, की स्वतःचा उद्धार तुला स्वतःचाच करण्यासाठी मनाला सकारात्मक ठेवणं आवश्यक आहे. आता इथे मग अर्जुन विचारत आहे, की मग अशा प्रकारे अर्जुन म्हणाला, "हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाच्या श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही. अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते?" आता इथे अर्जुनाला हा प्रश्न पडलाय, की हे सर्व ठीक आहे, ज्या पद्धतीने हा जो आत्मसाक्षात्काराचा जो मार्ग आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे आता मनुष्याच्या आयुष्याची, योगाची कोणाची काही इथे मर्यादा कोणाला काहीच माहीत नाही. कधी मृत्यू येईल किंवा काय होईल? अशामध्ये जर तो अयशस्वी राहिला, मग ते त्याचं सर्व अर्धवट राहील का इथे पूर्ण प्रयत्न? आणि त्याच्यामुळे इथे हा जो मार्मिक प्रश्न आहे अतिशय म्हणजे ज्यांनी बघा या जन्मामध्ये, मनुष्य जन्मामध्ये मुक्तीसाठी काही प्रयत्न केला, पण कसं आहे त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत ही सिद्धी प्राप्त होऊ शकली नाही. अशा साधकांचा पुनर्जन्म होतो का? मग त्यांचं काय भवितव्य असेल? कारण कसं आहे शेवटी आत्मा जेव्हा शरीरात शिरतो आणि शरीरातून बाहेर पडतो, तेव्हा माणसाला असह्य वेदना होतात. पण त्यावेळीच जर त्याने ही जाणीव ठेवली, की तो काय आहे? आत्मा आहे, शरीर नाही. आणि त्याने या वेदनेबद्दल किंचितही खंत व्यक्त केली नाही, तर तो मोक्ष निश्चितपणे प्राप्त होतो. आणि या जन्मात अनेक जण मुक्तीच्या मार्गावर तर निघाले, पण शेवटचा म्हणजे जो प्रवास आहे, तो टप्पा, ती गती म्हणजे ती काही त्याला अजून मिळालेली नाही. मग अर्जुनाला हाच प्रश्न आहे, की आता अशा प्रकारे जो मृत्यू आला, ओढावला, तर मग त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील का?
आणि मग पुढे भगवंत सांगून देतात, की योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्याच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. आणि अजूनही पुढे सांगतात, की किंवा योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अयशस्वी झाल्यास तो त्याचा जन्म अशा अतींद्रिय लोकांच्या कुटुंबात घेतो, जे निश्चितच शहाणपणाने महान आहेत. असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे. म्हणजे 41 आणि 42 मध्ये या श्लोकाचं समाधान भगवंत सांगून देतायत, की प्राप्य पुण्यकृतां लोकान्. म्हणजे इथे जे दिसत आहे वरती स्वर्गामध्ये कशी प्राप्ती होते, तर हे भगवंत सांगत आहेत, की योगभ्रष्ट म्हणजे काय? योग मार्गावर चालताना ज्यांना मृत्यू आला. आता अर्जुनाचा हाच प्रश्न आहे, की मग पुढे काय होतं? मग अशा योग्याला अनेक वर्षपर्यंत स्वर्गादी उत्तम लोकात अनेक वर्ष राहायला मिळतं. शुचीनाम श्रीमतां गेहे म्हणजे त्यानंतर तो शुद्ध आचरण असणाऱ्या लोकांच्या घरात जन्म घेतो. आता शुचिता म्हणजे काय? स्वच्छता, शुद्धता आणि पवित्रता आहे. अशा घरामध्ये तसेच धनवान लोकांच्या घरात त्याचा जन्म होतो. आणि तिथे निवास करून तो काय करतो? योगाभ्यास करतो. आणि मग पुढील जन्म योगींच्या कुटुंबाकडे संपत्ती नसली असली तरी मूल्यांचा, ज्ञानाचा अनमोल असा खजिना असतो. अशा कुलीन कुटुंबातील जन्म अत्यंत दुर्मिळ असतात. पण आजही या भौतिक जगतामध्ये बघत आहोत, की बरेचसे असे योगी आहेत, की जे अशा कुटुंबांमध्ये त्यांचा जन्म म्हणजे हा अतिशय दुर्मिळ जन्म होतो आणि तिथे त्यांचा पूर्वाभ्यास परत चालू होतो. आणि निश्चितपणे पूर्ण म्हणजे पूर्वजन्मातील या तपश्चर्या आणि त्याच्या त्यागामुळे तो त्यांना मिळतोच मिळतो. आणि मग त्यासाठी श्रेष्ठ योगी कोण आहे बरं? आता मग इथे भगवंत सांगत आहेत, की संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. म्हणजे जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन, इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन आणि बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. ज्याप्रमाणे हा योगी दाखवलेला आहे, तशा प्रकारे हा श्रेष्ठ योगी आहे. आणि मग अशा प्रकारे योगींचा पदानुक्रम म्हणजे इतर सर्व योगी भक्ती योगाच्या या गंतव्यस्थानाकडे प्रगती करत असतात. म्हणजे कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे आणि भक्ती योग आहे. अशा प्रकारे हे एक-एक पायरीने पुढे जातात. आणि मग हा योग कसा आहे? आणि सर्व योगींमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये आता आपण जे पठण केलं, की मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेममय सेवेमध्ये माझी उपासना करतो, तो योगामध्ये सर्वात घनिष्ठपणे एकरूप असतो आणि तो सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. अशा प्रकारे हे सांगून दिलेलं आहे श्रेष्ठ योगीचं वर्णन. आणि आता हा योग कसा आहे? तर हा आहे आध्यात्मिक सराव. म्हणजे बघा आपण जी शरीरांची क्रियावरती पाहिली, त्याच्यामधनं न जाता आपल्याला हा आध्यात्मिक सराव करण्यासाठी इथे सांगून दिलेला आहे. या पद्धतीने आपण आता तो अभ्यास करणार आहोत. मग आता बघा, वेगवेगळ्या युगांसाठी वेगवेगळी योग पद्धती आहे. म्हणजे कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तद्धीरी कीर्तनात. श्रीमद भागवतम मध्ये 12वा जो स्कंद आहे त्याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 52वा जो श्लोक आहे तो हा आहे. आणि तो श्लोक काय सांगतो ते पुढील स्लाइड मध्ये बघूया. की सत्ययुग भगवान विष्णूंचं ध्यान, त्रेतायुग मध्ये खर्चिक यज्ञ करणं आणि द्वापार युग विस्तारित मंदिरांची पूजा. म्हणजे सत्ययुगामध्ये विष्णूंचं ध्यान करून, त्रेतायुगामध्ये यज्ञ आणि द्वापार युगात भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करून जे काही फळ मिळाले ते कलियुगामध्ये काय आहे? फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करून मिळू शकते. अशा प्रकारे इथे भगवंतांच्या पवित्र नामाचा जप सांगितलेला आहे. हा आहे आध्यात्मिक योग. याच्यासाठी आपल्याला इथे काय सांगितलं आहे बरं? की आता हे बघा लिफ्ट आणि जिना म्हणजे काय? की जे श्रेयस आहे आणि जी प्रेयस आहे. आता जे श्रेयस म्हणजे काय आहे? की आपल्याला जे जिन्यावरनं आपण जे जाऊन व्यवस्थित पोहोचणार
म्हणजे आता जे अल्पकाळ आपण जे टिकणार आहे ती लिफ्टमधनं म्हणजे जे काय आहे प्रेयस आहे, ते शॉर्टकट आहे. पण ते आपल्यासाठी योग्य आहे का? नाही. आपल्याला ही सवय असणं आवश्यक आहे. हा शारीरिक आयाम असणं आवश्यक आहे. आजकाल खूप शॉर्टकटचे जमाने आहेत आणि इतका अल्प काळ असतो प्रत्येकाकडे, की म्हणजे हे आयुष्य म्हणजे नुसतं धावपळीचं झालेलं आहे, की साध्या म्हणजे आता जे आपण आधी बोललो, की बघा साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा म्हणजे स्वरूप साक्षात्कार काय आहे, तर याकडे सुद्धा वेळेअभावी आपण या कलियुगामध्ये जाऊ शकत नाही आणि ही योग पद्धतीबद्दल तर आपण त्यामुळे आपण आता ते सर्व पाहिलं, तर ती कशी आहे आपल्यासाठी अ, वेळेची मर्यादा आहे, शरीराचं तेवढी क्षमता नसल्यामुळे आपण या पद्धतीने न जाता आता आध्यात्मिक योग आहे, तर त्या प्रमाणे आपण जे जाणार आहोत. म्हणजे सामान्यतः अशक्य समजल्या जाणाऱ्या या गोष्टी आहे. त्यामुळे आपल्याला आता काय सांगून देणार आहे, की ती नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघूया. इथे श्लोक पठण करते. कृष्णवर्णं त्विषा कृष्णं साङ्गोपाङ्गशास्त्रपार्षदं यज्ञैः सङ्कीर्तनं प्रायैर्यजन्ति सुमेधसः. श्रीमद्भागवतम मधील 11वा स्कंदामधील 5व्या अध्यायातील हा 32वा श्लोक आहे. म्हणजे याचा अनुवाद आहे की कलियुगामध्ये बुद्धिमान व्यक्ती सतत कृष्णाचं नामस्मरण करणाऱ्या भगवंतांच्या अवताराची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतात. जरी त्यांचा रंग काळा नसला तरी ते स्वतः कृष्ण आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी, नोकर, शस्त्रे आणि गोपनीय साथीदार आहेत. आता हे जे वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये, तर हे कोण आहेत बरं? चैतन्य महाप्रभू. तर हे कसे आहे? प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार आहे आणि त्यांनी काय केलेलं? राधेचा गौरवर्ण घेतलाय आणि म्हणून त्याचं इथे वर्णन आहे, की कृष्णासारखा त्यांचा रंग काळा नाही, तर ते कृष्ण आहेत. आणि मग त्यांनी जो प्रचार प्रसार केलेला, त्याप्रमाणे इथे सांगून दिलेलं आहे, की अखंड भगवंतांचं नामस्मरण, त्यासाठी भगवंतांचा अवतार इथे आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढे जाऊन मंत्र म्हणजे काय बरं? तर मन अधिकत्र म्हणजे मन त्रायते. आता मंत्र या शब्दातील बघा मकार म्हणजे काय आहे? मनन. प्रकार म्हणजे काय आहे? त्राण आणि संरक्षण यावरून मनन आणि संरक्षण म्हणजे यांनी जो संपन्न झाला आहे त्याला मंत्र असं म्हणतात. आता मंत्र काय आहे? ही अद्वितीय शक्ती आहे. म्हणजे सामर्थ्य आहे. पुराणकाळी सुद्धा म्हणजे युद्धांमध्ये मंत्रविद्येचा उपयोग करत असत. आपण रामायण महाभारतातले जे प्रसंग पाहिले त्याच्यामध्ये सुद्धा जे युद्धांमध्ये मंत्रविद्या ती उपयोगात आणलेली जात असतात आणि अशा या मंत्रांमध्ये मोठं सामर्थ्य आहे आणि पूजेमध्ये देखील आपण पाहतो मंत्रांमध्ये जे आपल्याकडे येतात गुरुजी येतात, ब्राह्मण येतात, पंडित येतात, तर ते मंत्रांच्या सामर्थ्यामधून ते पूजेला आपल्याला सफलता प्राप्त होते आणि असे हे मंत्र सामर्थ्य अनुभवातून सिद्ध होते आणि ते श्रद्धापूर्वक म्हटले असतं त्याचं उचित फळ नक्कीच मिळतं. आणि त्यासाठी मंत्र, जप आता जप जे आपण त्या विषयावरती बघूया, की काय सांगून दिलेलं आहे श्रील प्रभुपादांनी, की हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, हरे राम, हरे हरे. आता श्री चैतन्य महाप्रभूंना जे आता आपण पाहिलं स्क्रीनवरती, की हे जे आहेत इथे इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर यांना महावदन्य अवतार म्हणून ओळखलं जातं. म्हणजे काय? की जे परम परोपकारी अवतार आहेत. कारण कसे आहे ते अज्ञानी आत्म्यांच्या अपराधांची देखील क्षमा करतात. म्हणजे त्यांच्याबरोबर ही बघा ही जी तत्व आहेत ती पुढे एक सेकंद. आता शास्त्रातील संदर्भ पाहून घेऊ त्याआधी, की कलियुगे युगधर्म नाम प्रचार ताठी लागी पितावर्ण चैतन्य अवतार. म्हणजे कलियुगात लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. हे कशामध्ये वर्णन आहे? नारायण संहिता. म्हणजे नारायण संहितामध्ये देखील हे प्रमाण आहे. आणि हे श्री चैतन्य महाप्रभू जे आता मी म्हटलं, की महावदन्य अवतार म्हणून मग ते ओळखले जातात. हे कसे आहे? परम परोपकारी अवतार आहेत.
आणि पुढील जे आहे कृष्णार्जुन वेदातील कलिसंतरण उपनिषद, तिथे काय सांगून दिलं आहे की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति सोडसकम नमन काली कलमसाम नासन नता परतोपय सर्व वेदेसु दृश्यते. म्हणजे सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यावर हरे कृष्णाच्या जपापेक्षा या युगासाठी म्हणजे कलियुगासाठी धर्माची पद्धत अधिक उदात्त सापडेल. म्हणजे इथे जे तत्व सांगून दिलेलं आहे की हे जे आपण जप करत असतो, आपण आता जे महामंत्राचा हे करतोय, मंगलाचरणामध्ये देखील आपण हा श्लोक म्हणत असतो, जप करत असतो, तर मग याच्यामध्ये काय आहे, यामध्ये अतिशय महत्वाचा हा जपाचा महत्व सांगून दिलेला आहे. आणि मग अजून पुढे काय सांगितलं आहे, श्री चैतन्य चरितामृतामध्ये आदिलीला जे पर्व आहे त्याच्यामध्ये सांगून दिलं आहे, हरेर नाम हरेर नाम एव केवलम, कल्लो नास्ती एव नास्ती एव गतीर अन्यथा. म्हणजे बघा, या भांडणाच्या, कलहाच्या, दांभिकतेच्या युगामध्ये मुक्तीचं एकमेव साधन म्हणजे काय आहे, परमेश्वराच्या पवित्र नामांचा जप. दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही, असं श्री चैतन्य चरितामृतामध्ये त्रिवार घोषणाच करून दिलेली आहे, सांगूनच दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण पुढे जाऊयात थोडस. ज्याप्रमाणे इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की कलेर दोष निरे राजन नसती एको महान गुणः, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. म्हणजे माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी भरलेलं असलं तरी या युगात एक चांगला गुण आहे. काय आहे तर तो असा की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अतींद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. श्रीमद भागवतम मध्ये 12वा जो स्कंद आहे त्याच्यामध्ये 3रा अध्याय जो आहे त्यात 51वा श्लोक आहे. याच्यामध्ये भगवंता शुकदेवांनी सांगून दिलेला आहे परीक्षिती राजाला. त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की महामंत्राचा हा जप केल्याने काय होतं की हे जे भौतिक भौतिक जगत आहे त्याच्यामध्ये पूर्ण बंधनातून मुक्तता होतेच होते. आणि मग अशा प्रकारे शास्त्रांमधील संदर्भ काय सांगून देतो, आपण भगवद्गीतेमधील 10वा अध्याय जेव्हा पाहणार आहे तेव्हा पण त्याच्यामध्ये ही विभूती सांगून दिली आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, म्हणजे यज्ञांचा मी पवित्र असा नामजप आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे याबद्दल माहिती मिळालेली आहे. आता हे जे शास्त्रातील संदर्भ अजून जे आहे अंत्यलीला श्री चैतन्य चरितामृतामध्ये की नाम नाम अकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमतः स्मरण कलहा एतारदर्शी तव कृपा भगवान मामापी दुर्दैवम इदं ज्ञानम इहना. म्हणजे काय तर हे परमपुरुष भगवंत, तुझ्या पवित्र नामातच जीवाचे सर्व सौभाग्य आहे आणि म्हणून तुझी अनेक नावे आहेत, जसे की कृष्ण, गोविंद. तू त्या नामामध्ये आपले सर्व सामर्थ्य गुंतवलेले आहे आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही कठोर आणि जलद नियम नाहीत. जे आपण नियम पाहिले, जे प्रत्याहार पाहिले, अष्टांग योग पाहिले, त्याहून आध्यात्मिक योगामधनं आपण सहज प्राप्ती करू शकतो. हे भगवंतांचंच वचन आहे. श्री चैतन्य चरितामृत जर आपण वाचन केलं, पठण केलं, त्याच्यामध्ये या ज्या सर्व भगवंतांच्या ज्या जपाचं, कीर्तनाचं महत्व सांगून दिलेलं आहे, त्याच्यामधला हा एक संदर्भ इथे सांगितलेला आहे. मग महामंत्राचा जप करताना काय काय पालन सांगितलं आहे तर ते आता आपण पाहूया. पंचतत्व मंत्र जे आपण बघा जो आता म्हणत असतो मंगलाचरणाच्या वेळेस, श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद, हे काय आहे पंचतत्व मंत्र आहे. म्हणजे इथे जे आहेत चैतन्य महाप्रभू दिसतायत तुम्हाला स्क्रीनवर, जे महावदन्याकार अवतार म्हणून जे आहेत, त्यांच्या सोबत जे आहे पंचतत्व जे आहेत ते जे कोण आहेत, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद जे आहेत त्यांच्या सोबत आहेत. तर ते आपण त्या पूर्ण चारही तत्वांना वंदन करून मग हरे कृष्ण महामंत्राचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी पहिले हा पंचतत्वांचा मंत्राचा पठण करत असतो. आणि
त्याप्रमाणे काय होतं, की हे जे चैतन्य महाप्रभूंना हा नमस्कार पूर्ण होतो. आता मुळात हे जे आहे, की प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर आणि श्रीवासादी म्हणजे हे काय आहे? पंचसत्य आहे किंवा पंचतत्व आहेत. म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या या 5 तत्वांमध्ये कोणताही फरक नाही. कारण ते कसे आहे? दिव्य स्तरावर परिपूर्ण आहे. आणि अशा प्रकारे पंचतत्वांचा हा मंत्र म्हटला, की त्याच्यानंतर आपण जो महामंत्राचा म्हणतो, तो मंत्र कसा करायचा असतो त्याचा जप, तर त्याचं पालन कसं करावं? तर मंत्र ऐकता येईल इतक्या जोराने म्हणावा. म्हणजे तो आपल्या पूर्ण कानांमध्ये, कानातून आपल्या हृदयापर्यंत तो जातो. आता महामंत्राचा जप करत असताना याचं पालन म्हणजे प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करावा. त्याचप्रमाणे कसं बसण्याची बैठक असावी बघा बरं. जप आदरपूर्वक, भक्तिभावाने, एकाग्र चित्तानं करणं आवश्यक आहे. आता जप कोणत्या वेळी करता येईल? आपण मागे पण पाहिलं, की पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करणं अधिक श्रेयस्कर आहे. आणि मग याचं जप स्नानापूर्वी किंवा नंतरही करता येतो. त्याचा तो काही नियम नाही. आणि मग जप करताना तो मोजणं कसं आहे म्हणजे शक्यतो उचित आहे, श्रेयस्कर आहे. का बरं? तर 108 मणी असलेल्या तुळशी माळेवरती आपण जेव्हा जप करतो, तेव्हा आपल्याला समजतं साधारण आपल्या किती माळा झालेल्या आहेत. आणि मग काय करू नये? तर ते पुढे सांगून देतात, की महामंत्राच्या काही शब्दांचाच जप करू नये. म्हणजे मध्ये-मध्ये काही ते अर्धवट म्हणू नये. पूर्ण तो जप जसं सांगितलं आहे तशाच पद्धतीने तो करावा. त्यानंतर कृष्णमणीवरती जप करू नये. कृष्णमणी म्हणतात, काही जण मेरुमणी म्हणतात, तर तो ओलांडायचा नसतो. नंतर बघा जप करत आहेत, मग पुस्तक, मोबाईल फोन किंवा वर्तमानपत्र किंवा काही जण तर टीव्ही पाहता-पाहता सुद्धा जप करतात. म्हणजे इतकं उचितच नाहीये. म्हणजे या जपामध्ये काहीही अर्थच नाही. केवळ काय होईल? क्रिया होईल. कारण सगळं मन कुठे जाईल? इकडे-तिकडेच भरकटत असेल. त्यामुळे अशा पद्धतीने जप करणं टाळणं आहे. आणि मग ज्या उचित जे जप करू किंवा जे काही साधना करू त्याच्यामधनं काय आहे? त्या स्क्रीनवर दाखवलंय, की कर्मफलांपासून मुक्ती. म्हणजे कशाप्रकारे हे मादक द्रव्य जेव्हा तो हे करतो ग्रहण करतो या भौतिक जगतामध्ये, मग त्याला ते कसं त्याची शिक्षा मिळते. इथे जे दाखवून दिलंय परस्त्री वगैरे, इथे जे मांसाहार आहे, परद्रव्य आहे, या सर्व गोष्टींमधनं म्हणजे नामजपाने या कर्मफलांमधनं म्हणजे मुक्ती होतेच होते. पण त्यासाठी ते दृढ निष्ठेने करणं आवश्यक आहे. म्हणजे या वाईट सवयी, व्यसनींपासून मुक्ती होते. म्हणजे आता आपण बघतो आसपास, की म्हणजे अतिशय विचार, इच्छांचे कसं झालंय, गुलाम झालेलं आहे. या भौतिक जगतामध्ये अतिशय साधं मोबाईलचं सुद्धा आजकाल इतकं प्रमाण वाढलेलं आहे. तर ते तर सर्वांनाच माहिती आहे. त्यामधनं म्हणजे नामजपाने या सर्व चिंता, तणावांमधनं मुक्ती प्राप्त होते. मनःशांती प्राप्त होते. खरा निर्मळ आनंद हे बघा साधक कसे म्हणजे परदेशातले असून देखील म्हणजे त्यांच्या केवळ म्हणजे श्रील प्रभुपादांचे इतके अनंत ऋणी आहोत ना आपण, की त्यांनी अक्षरशः तिथे जाऊन त्या साधकांना घडवलं, की केवळ एका कृष्ण नामाच्या जपाने. म्हणजे त्यांना आत्मज्ञान हे पण जसे बघा इथे तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर, कशा पद्धतीने कीर्तन, नामजप करत-करत ते पूर्ण या परदेशामध्ये कशी परिक्रमा करत आहेत. आता हरे कृष्णा या महामंत्राबद्दल लोक काय म्हणतायत, तर मग ते आपण इथे जाणून घेऊया. स्क्रीनवर तुम्ही बघत राहा. मी एक-एक स्क्रीन पुढे घेते. तर हे कसं आहे इथे सांगून दिले, की खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. हे कोण म्हणत आहे? जॉर्ज हॅरिसन. अशा प्रकारे पुढे जे आहे जीन कॉल्ड हॉलीचे म्हणजे हे सर्वात तरुण दिग्दर्शक त्या काळामध्ये, की महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही मला अनुकूल असे घडायला लागले आहे. अशा प्रकारे सर्व जणांचे अनुभव सांगितले. अल्बर्ट फोर्ड म्हणजे जे फोर्ड कंपनीचे मालक आहेत, तर ते सुद्धा हरे कृष्णा मंत्र जपामुळे आयुष्यातील सर्व चढ-उतार सहजपणे आणि आत्मविश्वासाने, मनःशांतीने पार करू शकले. असे अनेक आहेत, की मी बऱ्याच वर्षापासून हरे कृष्णाचा जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंददायक काहीही मिळालं नाही. कोण म्हणत आहे? एन-डी देसाई, जे भारतातील एकदम अग्रगण्य उद्योगपती आहे.
त्याचप्रमाणे पुढे आहे की जे ऋषिकेश मफतलाल आहेत त्यांनी काय म्हटलंय, हरे कृष्णाचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढ-उतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीसह सामना करायला मदत झालेली आहे. तशाच प्रकारे ही फॉरेन मधली, परदेशामधली जी मॉडेल आहे, तिने सुद्धा म्हणजे जप केल्याने ज्या वाईट सवयी सोडायला तिला मदत झाली, त्यामुळे इतर गोष्टींकडे पाहण्याची तिची दृष्टी बदलली. त्याचप्रमाणे पुढे आहे, ही पण देखील एक मॉडेल आहे, की बघा तिचं परिवर्तन कसं झालं आहे. तर हिने नामजप सुरू केल्याने प्रचंड आनंद तिला प्राप्त झालेला. त्याचप्रमाणे हे जे अधिकारी आहे सैन्यामधले, त्यांनी देखील म्हणजे हरे कृष्ण भक्तांसोबत त्यांनी जो सहवास सुरू केला, महामंत्रांचा जप केला आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा अधिक उजळ झालेला, असं त्यांनी त्या इथे सांगून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे अनेक आहेत उदाहरणं. इथे पण रमेश लाल जे आहे, जे टोरंटो हेल्थ स्पाचे मालक आहेत, ते काय म्हणतात, की हरे कृष्णाचा जप केल्याने आणि कृष्ण भावनेतील अधिकृत पुस्तकं वाचल्याने मला खूप शांती मिळालेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही देखील नामजप करू शकता आणि आनंदी राहा, असा हा अतिशय महत्त्वाचा उपदेश भगवंतांनी श्रील प्रभुपादांच्या या आपल्याला गीता जशी आहे तशी याच्यामध्ये आपण जाणून सांगून दिलेलं आहे, की अनेक उदाहरणं आहेत, अनेक अनुभव आहेत, की त्याच्यामधनं भगवत प्राप्ती करण्यासाठी योग करणाऱ्याला आपल्याला हे अ, जे आध्यात्मिक जो योग आहे, त्यासाठी काय आवश्यक आहे? तर हे नाम जपाचं आहे. त्याच्यासाठी योगिनाम अपि सर्वेषां म्हणजे सर्व योग्यांमध्ये जो सर्वश्रेष्ठ योगी आहे, तो अंतःकरणापासून माझं स्मरण आणि चिंतन करतो. कोण? की श्रद्धावान भजते यो माम म्हणजे तो मलाच भजतो. म्हणजे याचा अर्थ की तो त्याची सर्व कर्तव्य कर्म मलाच अर्पण करतो. आता अ, ही भगवंताला आवडणारी सर्वश्रेष्ठ पूजा आहे. म्हणजे श्रद्धेने जो हे करतो, आता हे जे सगळं दाखवलं स्क्रीनवर सगळ्यांचे अनुभव पाहिले आपण. ते कसे आहे? समे युक्त तमो मतः म्हणजे मला सर्वात श्रेष्ठ वाटतो असं भगवंत म्हणतात. आणि अशा प्रकारे भगवंतांची भक्ती करायला हवी. त्याला म्हणजे भगवंतांना अंतरात्म्यामध्ये साठवून अखंड भगवंतांचं स्मरण करायला हवं आणि भगवत प्राप्ती करण्यासाठी योग करणाऱ्याला हे समग्र ज्ञान मिळतं. आणि अशा प्रकारे आपली आजची ही उपदेश सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करते आहे. आणि इथे आपला आजचा हा अध्याय समाप्त होत आहे. इति षष्ठोऽध्यायः. हरे कृष्णा हरी बोल. रेकॉर्डिंग थांबवते. काही प्रश्नोत्तर असतील तर आता आपण ती घेऊयात. हरे कृष्ण. हरे कृष्ण.